हाय यूट्यूब फॅमिली आज आपण तुरीच्या सोल्याची कचोरी करणार आहोत। त्यासाठी थोडेसे तुरीचे सोले आबडधोबड भाजून घेतले आणि मिक्सरमधून वाटून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकण्यासाठी बेसन पीठ, जिरे मोहरी, सोप, धने कुटून घेतलेले आहेत, थोडीशी लाल पावडर, हळदी पावडर आणि हे कचोरीच्या वरच्या कवर तयार करण्यासाठी मैद्यामध्ये तूप गरम करून टाकलेला आहे आणि उंडा तयार करून घेतलेला आहे। आपण स्टफिंग तयार करेपर्यंत आपली उंडा चांगला मुरतो। आता आपण याची मस्तपैकी भाजी करून घेऊत। मधात भरण्यासाठी ही सारण हे पहा, गॅसवरती कढई ठेवलेली आहे। तेल गरम झाले का चेक करून घेऊ। तर मस्तपैकी तेल गरम झाले, जिरे मोहरी टाकून घेऊ। जिरे मोहरी झाले की धने सोप टाकून घेऊ। हळदी पावडर, लाल तिखट आणि तुरीचे सोले आहे आपण वाटून घेतलेले आहेत मिक्सरमधून, ते टाकून घेऊ। मस्तपैकी असं भाजून घेऊ। तर त्यामध्ये आपण थोडंसं बेसन पीठ टाकू। बेसन पीठ टाकायची जास्त गरज नाही, थोडंसंच टाकायचं आहे। हे पहा, बेसन पीठ झाल्यानंतर चवीनुसार मीठ। आता हे सर्व एकजीव करून घेऊ। आधी आपण हे तुरीचे सोले भाजून घेतल्यानं जास्त वेळ काही नाही लागत हे सारण तयार करून घेण्यासाठी आपल्याला कचोरीचं। आता आपण हे पहा, आपली मस्तपैकी ही कचोरीचं आतमधलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। हे पहा, आता आपलं सारण थंड झालेलं आहे। आता आपण कचोरी तयार करून घेऊ। आज जेवढ्या साईजची आपल्याला कचोरी करू वाटेल तेवढ्या साईजची आपल्याला कचोरी करायची आहे। जशा पद्धतीत आवडेल तशा पद्धतीत। मी थोडीशी साईज लहान घेतलेली आहे आणि असा हलक्या हातानं लाटून घ्यायची आहे। ही साईज लहान आहे। हे पहा, अशा पद्धतीत अशीच आपण आता दुसरी पण एक लाटून घेऊ। मी साईज लहान केलेली आहे, साईज तुमच्या आवडीनुसार करा। कारण मला लहान मुलांना टिफिनमध्ये
द्यायची असल्यानं मी साईज थोडीशी मध्यमच केलेली आहे. हे पा अशा आहे. आपण आता हे पा गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल गरम झाले का चेक करून पाहू. मस्तपैकी तेल गरम झालेलं आहे. आपली या दोन्ही कचोऱ्या आपण टाकून घेऊ. त्या तोपर्यंत आता आपण मस्तपैकी तळून घेऊ. हे पहा मस्तपैकी आपली कचोरी फुललेली आहे. पलटी देऊन घेऊ. हे पहा मस्तपैकी कचोरी तळलेली आहे. आता आपण हे काढून घेऊ. हे पहा मस्तपैकी आपल्या तुरीच्या सोल्याची कचोरी तयार आहे. टॅमॅटो सॉस, हिरव्या मिरच्या याच्यासोबत खा. पहा किती सुंदर झालेले. खरपूस तर खूपच छान झालेलं आहे. पहा किती मस्त ठिसूळ मौसूद. व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.